नमस्कार. मी प्राध्यापक बी.सी. पाटील. अर्थविश्व या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांचे स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र या पेपरमधील बहुपर्यायी प्रश्नांची उत्तरांसह चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रातील वेगवेगळ्या विद्यापीठामध्ये शिकणाऱ्या FY BCom, SY BA, MA भाग 1 आणि सेट परीक्षा क्वालिफाईड होऊ इच्छिणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांच्या दृष्टिकोनातून सूक्ष्म अर्थशास्त्रातील बहुपर्यायी प्रश्नांची चर्चा आज आपण करणार आहोत. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला लाईक करायला विसरू नका. पहिला प्रश्न आहे, सूक्ष्म अर्थशास्त्राला टिंबटिंब असंही म्हणतात. पर्याय आहेत व्यष्टी अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र, समग्र अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र. याचं बरोबर उत्तर आहे ए, व्यष्टी अर्थशास्त्र. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्राला व्यष्टी याही नावाने आपण ओळखतो. प्रश्न क्रमांक 2, सूक्ष्म अर्थशास्त्रात टिंबटिंबचा अभ्यास केला जातो. पर्याय आहेत विशिष्ट संस्था, विशिष्ट कुटुंब, व्यक्तिगत किंमत, वरील सर्व. या प्रश्नाचं उत्तर आहे डी, वरील सर्व. म्हणजेच सूक्ष्म अर्थशास्त्रात विशिष्ट संस्था, विशिष्ट कुटुंब, व्यक्तिगत किमती इत्यादींचा अभ्यास केला जातो. प्रश्न क्रमांक 3, ॲडम स्मिथ यांनी टिंबटिंब हा ग्रंथ लिहिला आहे. पर्याय आहेत अर्थशास्त्र, राष्ट्राची संपत्ती, राजनैतिक अर्थशास्त्र, दास कॅपिटल. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी, राष्ट्राची संपत्ती. विद्यार्थ्यांनो, या ग्रंथाचं जे मूळ नाव आहे An Inquiry into the Nature and Causes of the Wealth of Nation, त्याला आपण इन शॉर्टमध्ये वेल्थ ऑफ नेशन म्हणजेच राष्ट्राची संपत्ती असं संबोधतो. हा ग्रंथ ॲडम स्मिथ यांनी 1776 मध्ये लिहिलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, व्यष्टी व समष्टी या संज्ञांचा प्रथम टिंबटिंब यांनी वापर केला आहे. पर्याय आहेत डेव्हिड रिकार्डो, डॉक्टर मार्शल, फ्रेडरिक लिस्ट, प्रोफेसर रॅग्नर फ्रिच. याचं उत्तर आहे डी, प्रोफेसर रॅग्नर फ्रिच या नॉर्वेजियन इकॉनॉमिस्टनी सर्वप्रथम व्यष्टी आणि समष्टी म्हणजेच मायक्रो आणि मॅक्रो या संज्ञांचा वापर केला आहे. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा एखाद्या घटकाचे मूल्य इतर एक किंवा अनेक घटकांवर म्हणजेच चलांवर अवलंबून असते तेव्हा अशा संबंधाला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहेत परस्पर संबंध, फलन संबंध, समसंबंध आणि विषम संबंध. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी, फलन संबंध. या ठिकाणी फलन संबंध समजावून घेण्यासाठी आपण एक उदाहरण पाहणार आहोत. C = F × Y. या ठिकाणी C म्हणजे कन्झम्पशन उपभोग आहे, F फलन आहे आणि Y उत्पन्न आहे. या उदाहरणावरून उत्पन्नातील बदलाचे उपभोगातील बदलाशी असणारा जो प्रमाणशीर संबंध आहे आपण स्पष्ट करणार आहोत. उपभोग आणि उत्पन्न ह्या दोन चलनांमधील परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी अर्थशास्त्रामध्ये फलन संबंधाचा वापर केला जातो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते आर्थिक विश्लेषणाचे साधन आहे? पर्याय आहेत फलन संबंध, कोष्टक, आलेख, वरील सर्व. याचं उत्तर आहे डी, वरील सर्व. म्हणजेच आर्थिक विश्लेषणाच्या साधनामध्ये फलन संबंध आहे, कोष्टक आहे आणि आलेखाचाही आपण वापर करतो. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते उद्योग संस्थेचे आर्थिकेतर उद्दिष्ट नाही? पर्याय आहेत कर्मचाऱ्यांचे हित जोपासणे, सामाजिक जबाबदारी जपणे, सामाजिक प्रतिष्ठा जपणे, व्यवसाय संस्थेची वृद्धी. प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते उद्योग संस्थेचे आर्थिकेतर नॉन इकॉनॉमिक ऑब्जेक्टिव्ह नाही असं म्हटलेलं आहे. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी, व्यवसाय संस्थेची वृद्धी. व्यवसाय संस्थेची वृद्धी करणे हे आर्थिक उद्दिष्ट आहे, ते आर्थिकेतर उद्दिष्ट नाही. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी,
व्यवसाय संस्थेची वृद्धी. पुढचा प्रश्न आहे, ज्या चलांचे मूल्य हे सिद्धांत अंतर्गत घटकांकडून निश्चित होतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहेत अंतर्गत घटक, बहिर्गत घटक, चल, प्रतिमान. या प्रश्नाचं उत्तर आहे ए अंतर्गत घटक. पुढचा प्रश्न आहे, ज्या चलांचे मूल्य हे सिद्धांताच्या बाहेरील घटकांकडून निश्चित होतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय अंतर्गत घटक, बहिर्गत घटक, चल, प्रतिमान. बरोबर उत्तर आहे बी बहिर्गत घटक. म्हणजे ज्या चलांचे मूल्य हे सिद्धांताच्या बाहेरच्या घटकांकडून निश्चित होतात त्यांना आपण बहिर्गत घटक, एक्सटर्नल फॅक्टर्स असे म्हणतो. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते उद्योग संस्थेचे आर्थिक उद्दिष्ट नाही? पर्याय आहेत नफा महत्तमीकरण, विक्री महत्तमीकरण, भागधारकांच्या संपत्तीचे महत्तमीकरण आणि प्रतिष्ठेचे महत्तमीकरण. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे प्रतिष्ठेचे महत्तमीकरण. कारण प्रतिष्ठेचे महत्तमीकरण करणे हे आर्थिकेतर उद्दिष्ट आहे. त्यामुळे प्रश्न काय आहे, खालीलपैकी कोणते उद्योग संस्थेचे आर्थिक उद्दिष्ट नाही? हे आर्थिक उद्दिष्ट नसून ते आर्थिकेतर उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न, एखादा विक्रेता बाजारात किती वस्तू विक्रीसाठी आणतो हे त्या वस्तूच्या किमतीवर अवलंबून असते. येथे किंमत हे टिंबटिंब आहे, अंतर्गत घटक आहे, बहिर्गत घटक आहे, स्वतंत्र चल आहे, प्रतिमान आहे. याचं उत्तर आहे सी स्वतंत्र चल आहे. पुढचा प्रश्न, सीमांत उपयोगिता विश्लेषण टिंबटिंब यांनी मांडले आहे. पर्याय आहेत डॉक्टर मार्शल, थॉमस माल्थस, कार्ल मार्क्स, कौटिल्य. या प्रश्नाचं उत्तर आहे ए डॉक्टर मार्शल यांनी सीमांत उपयोगिता विश्लेषण मांडले आहे. पुढचा प्रश्न, उपयोगितेचा मूल्यदर्शी दृष्टिकोन टिंबटिंब यांनी मांडला आहे. पर्याय डॉक्टर मार्शल, ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, प्राध्यापक एजवर्थ. या प्रश्नाचं उत्तर आहे ए डॉक्टर मार्शल. पुढचा प्रश्न, वस्तू अथवा सेवेमध्ये मानवी गरजा पूर्ण करण्याची असणारी शक्ती किंवा क्षमता म्हणजे टिंबटिंब होय. उपयोगिता, उपभोक्ता, विक्रेता, उत्पादकता. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए उपयोगिता, युटिलिटी होय. पुढचा प्रश्न, हिवाळ्यात उबदार कपड्यांना जास्त मागणी येते. हे टिंबटिंब या उपयोगितेचे उत्तम उदाहरण होय. आकार उपयोगिता, स्थान उपयोगिता, काळ उपयोगिता, सेवा उपयोगिता. या प्रश्नाचं उत्तर आहे सी काळ उपयोगिता. हिवाळ्यामध्ये उबदार कपड्यांना जास्त मागणी येते, म्हणजेच हिवाळा हा काळाशी संबंधित असल्यामुळे या ठिकाणी काळ उपयोगिता हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, वस्तूंच्या सर्व नगांचे सेवन क्रमाक्रमाने आणि सलगपणे करणे आवश्यक आहे. हे टिंबटिंब या सिद्धांताचे महत्त्वाचे गृहीतक आहे. पर्याय आहेत मागणीचा सिद्धांत, पुरवठ्याचा सिद्धांत, बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. आणि या प्रश्नाचं उत्तर आहे डी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत. उपभोक्ता ज्या वस्तूंचा उपभोग येणार आहे त्या वस्तूंच्या सर्व नगांचे सेवन त्यांनी क्रमाक्रमाने आणि सलगपणे केल्याशिवाय त्यापासून मिळणारी सीमांत उपयोगिता ही घटत आहे ही बाब सिद्ध करता येत नाही. म्हणून सिद्धांतकर्त्यांनी घटत्या सीमांत उपयोगितेमध्ये असे गृहीतक मांडले आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक होते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब होते. सर्वात जास्त, सर्वात कमी, स्थिर, अस्थिर. या प्रश्नाचं उत्तर आहे सर्वात कमी. म्हणजे या ठिकाणी जेव्हा एकूण उपयोगिता सर्वाधिक म्हणजे 5व्या नगसंख्येच्या वेळी ती 30 आहे म्हणजे सर्वाधिक आहे, त्यावेळी सीमांत उपयोगिता किती आहे? सर्वात कमी म्हणजे 2 आहे. 0 किंवा -2 असा त्याचं उत्तर येणार नाही, कारण
एकूण उपयोगिता सर्वाधिक असताना एकूण उपयोगिता 30 म्हणजे हे स्थिर राहत आहे. या ठिकाणी सर्वाधिक कधी सुरुवातीला झालेले आहे? सर्वप्रथम ज्या ठिकाणी एकूण उपयोगिता जास्त झालेली आहे ती 30 आहे आणि त्यावेळी सीमांत उपयोगिता सर्वात कमी आहे. पुढचा प्रश्न, जेव्हा एकूण उपयोगिता घटू लागते तेव्हा सीमांत उपयोगिता टिंबटिंब होते. जेव्हा एकूण उपयोगिता 30 वरून 28 पर्यंत घटू लागते तेव्हा सीमांत उपयोगिता ही कशी होत आहे? सीमांत उपयोगिता 0 वरून -2 म्हणजे ऋण होत आहे. हे त्याचं बरोबर उत्तर आहे. पुढचा प्रश्न, एकूण उपयोगितेमध्ये शेवटच्या नग संख्येने घातलेली भर म्हणजे टिंबटिंब होय. सीमांत उपयोगिता, एकूण उपयोगिता, सरासरी उपयोगिता, धन उपयोगिता. या प्रश्नाचं उत्तर आहे ए, सीमांत उपयोगिता. पुढचा प्रश्न, उपभोक्ता उपभोग थांबवितो जेव्हा सीमांत उपयोगिता वाढत असते, सीमांत उपयोगिता ऋण होते, सीमांत उपयोगिता 0 होते अथवा एकूण उपयोगिता वाढत असते. याचं उत्तर आहे सी, सीमांत उपयोगिता 0 होते तेव्हा उपभोक्ता आपला उपभोग थांबवितो. पुढचा प्रश्न, घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला आहे. ॲडम स्मिथ, डेव्हिड रिकार्डो, फ्रेडरिक लिस्ट, डॉक्टर मार्शल. आणि या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी, डॉक्टर मार्शल यांनी घटत्या सीमांत उपयोगितेचा सिद्धांत मांडलेला आहे. पुढचा प्रश्न, घर ही वस्तू घटत्या सीमांत उपयोगिता सिद्धांताला लागू पडत नाही कारण या वस्तूपासूनची सीमांत उपयोगिता कमी होत नाही. ही वस्तू अविभाज्य आहे. उपभोक्त्याच्या आयुष्यात यांची संख्या मर्यादित असते आणि वरील सर्व. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी, वरील सर्व. म्हणजेच घर ही वस्तू, या वस्तूपासूनची मिळणारी जी सीमांत उपयोगिता आहे ती कमी होत नाही, हे बरोबर आहे. ही वस्तू एकमेकांपासून विभागता येत नाही, ती अविभाज्य आहे. विभाज्य नाही तर ती अविभाज्य आहे. आणि घर ही वस्तू उपभोक्त्याच्या आयुष्यात विशिष्ट मर्यादेतच असतात. त्यामुळे सीमांत उपयोगिता सिद्धांताला घर ही वस्तू लागू पडत नाही. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी, वरील सर्व. पुढचा प्रश्न आहे, डॉक्टर मार्शल यांच्या मते उपयोगिता संख्येमध्ये मोजता येत नाही, मोजणे अशक्य आहे, मोजता येते, व्यक्त करता येत नाही. या प्रश्नाचं उत्तर आहे सी, मोजता येते. पुढचा प्रश्न, समसीमांत उपयोगिता सिद्धांत टिंबटिंब यांनी मांडला आहे. कार्ल मार्क्स, डेव्हिड रिकार्डो, ॲडम स्मिथ, डॉक्टर मार्शल. या प्रश्नाचं उत्तर आहे डी, डॉक्टर मार्शल. पुढचा प्रश्न, समसीमांत उपयोगिता सिद्धांतात उपभोक्ता दोन्ही वस्तूंच्या नगसंख्या टिंबटिंब प्रमाणात खरेदी करतो. असमान, समान, विषम, व्यस्त. समसीमांत उपयोगिता सिद्धांतात उपभोक्ता दोन्ही वस्तूंच्या नगसंख्या किती प्रमाणात खरेदी करतो? तर या प्रश्नाचं उत्तर आहे बी, समान पद्धतीने खरेदी करतो. जोपर्यंत समान पद्धतीने नगसंख्या खरेदी करत नाही तोपर्यंत त्याला समसीमांत उपयोगिता मिळू शकत नाही. पुढचा प्रश्न आहे, वस्तूची प्रत्यक्षातील किंमत व अपेक्षित किंमत यातील फरक म्हणजे टिंबटिंब होय. खरेदीचा व्यवहार, संतोषाधिक्य, बाजारातील वाटाघाटी, सामुदायिक सौदा शक्ती. या प्रश्नाचं उत्तर आहे बी, संतोषाधिक्य. प्रत्यक्षातील किंमत ही वेगळी असते, मात्र आपण त्या वस्तूला आपल्या मनामध्ये एक वेगळी किंमत ठरवून जातो. या दोन्हीमधील फरक म्हणजेच उपभोक्त्याचे संतोषाधिक्य होय. पुढचा प्रश्न, उपयोगितेचा क्रमदर्शी दृष्टिकोन टिंबटिंब यांनी मांडला आहे. डॉक्टर मार्शल, प्राध्यापक हिक्स, प्राध्यापक एजवर्थ, जे.एम. केन्स. या प्रश्नाचं उत्तर आहे बी, प्राध्यापक हिक्स यांनी उपयोगितेचा क्रमदर्शी दृष्टिकोन मांडला आहे. पुढचा प्रश्न, समान समाधान देणाऱ्या विविध वस्तूंचे संच ज्या वक्राद्वारे दर्शविले जातात त्या वक्राला टिंबटिंब असे म्हणतात. पर्याय आहेत तटस्थता वक्र, समवृत्ती वक्र, मागणी वक्र,
व ब दोन्ही. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी, व ब दोन्ही. म्हणजेच आपण समवर्ती वक्राला तटस्थता वक्र असंही म्हणतो. एखादा उपभोक्ता विशिष्ट वस्तूंच्या संचाद्वारे जो वक्र तयार करतो तो त्या वक्राच्या बाबतीत तटस्थ राहतो, म्हणून त्याला आपण समवर्ती वक्र असंही म्हणतो आणि तटस्थता वक्र असंही म्हणतो. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी, व ब दोन्ही पर्याय. पुढचा प्रश्न, समवर्ती वक्र आरंभ बिंदूला टिंबटिंब असतात, धनात्मक असतात, अंतर्वक्र, बहिर्वक्र व समांतर. या प्रश्नाचं उत्तर आहे सी, बहिर्वक्र असतात. पुढचा प्रश्न, समवर्ती वक्र डावीकडून उजवीकडे टिंबटिंब असतात, खाली जाणारे ऋणात्मक, वर जाणारे धनात्मक, एक्स अक्षाला समांतर, वाय अक्षाला समांतर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए, खाली जाणारे ऋणात्मक. समवर्ती वक्र हे डावीकडून उजवीकडे खाली सरकणारे निगेटिव्ह स्लोपचे असतात. पुढचा प्रश्न, आरंभ बिंदूपासून सर्वात जवळ असणारा समवर्ती वक्र टिंबटिंब उपयोगिता दर्शवितो. पर्याय आहेत सर्वात कमी, सर्वात जास्त, मध्यम प्रमाणात, शून्य उपयोगिता. या ठिकाणी आपण आकृती दर्शवलेली. या आकृतीमध्ये हा वाय अक्ष आहे, वाय अक्षावरती वाय वस्तू, हा एक्स अक्ष आहे, एक्स अक्षावरती एक्स वस्तू, हा समवर्ती वक्र 1 आहे, हा समवर्ती वक्र 2 आहे, 3, 4 आणि हा समवर्ती वक्र 5 आहेत. साहजिकच या आरंभ बिंदूपासून सर्वात जवळ असणारा समवर्ती वक्र म्हणजे हा समवर्ती वक्र 1 आहे आणि सगळ्यात जास्त लांब असणारा या आकृतीमध्ये समवर्ती वक्र म्हणजे IC5 आहे. IC1 आरंभ बिंदूपासून जवळ असल्यामुळे त्या IC वरील कोणताही बिंदू जरी आपण घेतला तरी देखील त्याचे जे मूल्य आहे ते समान असणार आहे. म्हणून या ठिकाणी IC1 आरंभ बिंदूपासून जवळ असल्यामुळे सर्वात कमी उपयोगिता दर्शवणार आहे आणि IC5 सर्वात लांब असल्यामुळे आणि IC5 वरील कोणताही बिंदू इतर 4 समवर्ती वक्रांपेक्षा सगळ्यात जास्त समाधान दर्शवणार आहे. म्हणून IC5 सगळ्यात जास्त समाधान दर्शवणार आहे. आपला जो प्रश्न आहे, आरंभ बिंदूपासून सर्वात जवळ असणारा समवर्ती वक्र टिंबटिंब उपयोगिता दर्शवतो, तर उत्तर आहे सर्वात कमी उपयोगिता दर्शवितो. पुढचा प्रश्न आहे, दोन समवर्ती वक्र एकमेकांना छेदत नाहीत आणि याचं कारण आहे, कारण समवर्ती वक्रावरील कोणताही बिंदू समान समाधान दर्शवितो. बरोबर. दुसरा पर्याय आहे, दुसऱ्या समवर्ती वक्रावरील समाधानाची पातळी वेगळी असते, छेदन बिंदूचे मूल्य काढता येत नाही आणि वरील सर्व. याचं उत्तर आहे वरील तिन्ही पर्याय या ठिकाणी बरोबर ठरतात. कारण IC जेव्हा हा IC1 आहे आणि हा IC2 आहे, ज्या ठिकाणी एकमेकांना क्रॉस करतात, एकमेकांना छेदतात, त्या ठिकाणचे मूल्य IC1 चे गृहीत धरायचे का IC2 चे गृहीत धरायचे हा प्रश्न निर्माण होतो. म्हणून दोन IC किंवा दोन समवर्ती वक्र एकमेकांना छेदू शकत नाहीत. पुढचा प्रश्न, वस्तू खरेदी करण्याची इच्छा, आर्थिक पाठबळ व आर्थिक पाठबळ खर्च करण्याची तयारी ही प्रक्रिया म्हणजे टिंबटिंब होय. पुरवठा, मागणी, उपयोगिता, बाजार पुरवठा. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी, मागणी. पुढचा प्रश्न, खालीलपैकी मागणीचा निर्धारक घटक कोणता नाही? पर्याय आहे वस्तूची किंमत, उत्पन्नाची पातळी, लोकसंख्येचा आकार, उत्पादन घटक. वस्तूची किंमत, या किमती बदलल्या की मागणी बदलते. बरोबर आहे. उत्पन्नाची पातळी बदलली तरी मागणी बदलते, लोकसंख्येचा आकार बदलला तरी मागणी बदलते. मात्र उत्पादन घटकांच्या मध्ये बदल झाला तर मात्र मागणी बदलत नाही. म्हणून या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी, उत्पादन घटक. कारण उत्पादन घटक हे पुरवठ्याचे निर्धारक घटकांपैकी एक घटक आहे. उत्पादनाचा घटक मागणीचा आणि उत्पादन घटकांच्या पुरवठ्याचा कोणताही संबंध नसतो. पुढचा प्रश्न, डॉक्टर मार्शल यांनी टिंबटिंब या ग्रंथात मागणीचा नियम स्पष्ट केला आहे. पर्याय आहेत अर्थशास्त्र, अर्थशास्त्राची मूलतत्वे, करारोपण, राष्ट्राची संपत्ती. या प्रश्नाचं उत्तर आहे बी,
अर्थशास्त्राची मूलतत्वे प्रिन्सिपल्स ऑफ इकॉनॉमी या ग्रंथामध्ये डॉक्टर मार्शल यांनी मागणीचा नियम स्पष्ट केला आहे. पुढचा प्रश्न, सर्वसाधारण वस्तूंसाठी मागणी व किंमत यामध्ये टिंबटिंब प्रमाणात संबंध दिसून येतो. पर्याय आहेत सम, विषम, धनात्मक, समांतर. या ठिकाणी आपण कोष्टकाच्या माध्यमातून ही बाब स्पष्ट करणार आहोत. पहिल्या कॉलममध्ये किंमत आहे, दुसऱ्या कॉलममध्ये मागणी आहे. किंमत 1, 2, 3, 4, 5 रुपयांमध्ये दर्शवलेले आहे. असं असताना मागणी मात्र 25 नग, 20 नग, 15 नग, 10 आणि 5 नग. ज्याप्रमाणे किमती वाढत आहेत त्याप्रमाणे मागणी काय होत आहे, हळूहळू कमी होत आहे. म्हणून सर्वसामान्य वस्तूंच्या बाबतीत मागणी व किंमत यामध्ये व्यस्त किंवा विषम स्वरूपाचा संबंध आहे. या ठिकाणी ही बाब स्पष्ट होत आहे. पुढचा प्रश्न, गिफेनच्या वस्तू टिंबटिंब नियमाला अपवाद आहेत. पर्याय आहेत पुरवठ्याचा नियम, घटत्या सीमांत उपयोगिता नियम, मागणीचा नियम, प्रमाणफलाचा नियम. या प्रश्नाचं उत्तर आहे सी, मागणीचा नियम. गिफेनच्या वस्तू मागणीच्या नियमाला अपवाद आहेत. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणत्या वस्तूंच्या बाबतीत उत्पन्न लवचिकता ऋणात्मक येते? पर्याय आहेत सर्वसाधारण वस्तू, चैनीच्या वस्तू, जीवनावश्यक वस्तू, निकृष्ट प्रतीच्या वस्तू. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी, निकृष्ट प्रतीच्या वस्तू. आता आकृतीच्या माध्यमातून आपण ही बाब या ठिकाणी स्पष्ट करणार आहोत की उत्पन्न लवचिकता निकृष्ट प्रतीच्या वस्तूंच्या बाबतीत कशा पद्धतीने ऋणात्मक येते. या ठिकाणी y अक्षावरती उत्पन्न दर्शवलेलं आहे, x अक्षावरती मागणी दर्शवलेली आहे. सर्वसामान्य वस्तूंच्या बाबतीत ज्या पद्धतीने उत्पन्नात वाढ होते त्या पद्धतीने मागणीमध्ये वाढ होते. म्हणजे सर्वसाधारण वस्तूंच्या बाबतीत उत्पन्न लवचिकतेचा वक्र हा असा धनात्मक येतो, हा आला पाहिजे डावीकडून उजवीकडे वर जाणारा. परंतु ज्या निकृष्ट प्रतीच्या वस्तू आहेत, ज्या हलक्या प्रतीच्या वस्तू आहेत, त्या वस्तूंची खरेदी करणारा जो उपभोक्ता वर्ग आहे त्या उपभोक्त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ झाल्यास, समजा त्या ठिकाणी इतक्या प्रमाणात त्यांचं उत्पन्न आहे, उत्पन्न कमी असताना त्या लोकांच्या पुढे दुसरा पर्याय नसतं म्हणून त्या लोकांच्याकडून निकृष्ट प्रतीच्या वस्तूंना मोठ्या प्रमाणात मागणी असते. बरोबर. परंतु ज्या प्रमाणात त्या लोकांच्या उत्पन्न वाढत जाईल त्यावेळी त्यांच्या लक्षात येतं की आता आपलं उत्पन्न वाढलेलं आहे आणि उत्पन्न वाढलेलं असताना आपण निकृष्ट प्रतीच्या वस्तूंना मागणी कमी करू आणि सर्वसाधारण वस्तूंना आपण मागणी जास्त करणार आहोत. म्हणून उत्पन्न वाढत असताना निकृष्ट प्रतीच्या वस्तूंची असणारी मागणी कमी होते. म्हणजेच हा वक्र कसा येतो, ऋणात्मक आकाराचा येतो. पुढचा प्रश्न, शून्य उत्पन्न लवचिकतेचा वक्र टिंबटिंब याप्रमाणे येतो. धनात्मक, ऋणात्मक, x अक्षाला समांतर आणि y अक्षाला समांतर. या प्रश्नाचं उत्तर आहे डी, y अक्षाला समांतर. ही बाब देखील आपण या ठिकाणी आकृतीच्या माध्यमातून स्पष्ट करणार आहोत. या ठिकाणी या आकृतीमध्ये y अक्षावरती उत्पन्न आणि x अक्षावरती मागणी दर्शवलेला आहे आणि हा शून्य उत्पन्न लवचिकतेचा वक्र अशा पद्धतीने y अक्षाला समांतर काढलेला आहे. कारण ज्या वस्तू जीवनावश्यक वस्तू असतात, ज्या वस्तूंच्या मागणीचा आणि त्या व्यक्तीच्या उत्पन्नाचा काही संबंध नसतो, उत्पन्न कमी असेल तरी ती वस्तू जेवढ्या प्रमाणात पाहिजे तेवढ्या प्रमाणात खरेदी करणं आवश्यक आहे. उत्पन्न जरी वाढलं तरीही त्या वस्तूंचं प्रमाण आहे तेवढंच राहतं. अशा जीवनावश्यक वस्तूंच्या बाबतीत शून्य उत्पन्न लवचिकता नेहमीच हा वक्र y अक्षाला समांतर येतो. पुढचा प्रश्न, उत्पन्नात बदल होऊनही मागणीत बदल होत नाही तेव्हा त्या उत्पन्न लवचिकतेच्या प्रकाराला टिंबटिंब असे म्हणतात. जो आता ह्याच्या आधी आपण प्रकार बघितला तोच आहे शून्य उत्पन्न लवचिकता. म्हणजे उत्पन्नात कितीही प्रमाणात बदल हो, मागणी मात्र बदलत नाही. हा वक्र y अक्षाला समांतर राहतो म्हणून त्याला आपण झिरो इन्कम इलॅस्टिसिटी असं संबोधतो. पुढचा प्रश्न, एका वस्तूच्या किमतीतील बदलाचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीतील बदलाशी असणारे प्रमाणशीर संबंध स्पष्ट करणे म्हणजे टिंबटिंब होय. उत्पन्न लवचिकता, छेदक लवचिकता, किंमत लवचिकता, वरील सर्व. या ठिकाणी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे बी, छेदक लवचिकता.
क्रॉस द इलॅस्टिसिटी ऑफ डिमांड, कारण या ठिकाणी एका वस्तूची किंमत आहे आणि दुसऱ्या वस्तूची मागणी आहे, या दोन्हीमधील आपण परस्पर संबंध स्पष्ट करण्यासाठी छेदक लवचिकता या संकल्पनेचा वापर करत असतो. पुढचा प्रश्न आहे, दोन परस्पर पर्यायी वस्तूंच्या बाबतीत छेदक लवचिकता टिंबटिंब याप्रमाणे येते. धनात्मक, ऋणात्मक, एक्स अक्षाला समांतर, वाय अक्षाला समांतर. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए, धनात्मक. म्हणजे दोन परस्पर पर्यायी वस्तूंच्या बाबतीत छेदक लवचिकता कशी येते? धनात्मक येते. आता आकृतीच्या माध्यमातून आपण ही बाब देखील या ठिकाणी सिद्ध करणार आहोत. दोन परस्पर पर्यायी वस्तू आपण या ठिकाणी घेतलेली आहे. जी पहिली वस्तू आहे, जी वाय अक्षराला आपण दर्शवलेली आहे चहा, आणि एक्स अक्षराला आपण काय दर्शवणार आहोत? कॉफी. चहा आणि कॉफी या दोन्ही वस्तू काय आहेत? परस्परांना पर्याय आहेत. वाय अक्षावरती आपण चहाची किंमत आणि एक्स अक्षरावर आपण कॉफीची मागणी दर्शवलेली आहे. कॉफीची किंमत बदलत नाही, कॉफीची किंमत आहे तेवढीच राहते. असं असताना फक्त चहाची किंमत वाढली, चहाची किंमत इथून इथपर्यंत वाढली, त्यावेळी चहाच्या तुलनेने कॉफी स्वस्त वाटते, म्हणून कॉफीची मागणी काय होते? हळूहळू वाढते. म्हणून हा वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा धनात्मक आकाराचा येतो. पर्यायी वस्तू असल्यामुळे एका वस्तूच्या किमतीचा दुसऱ्या वस्तूच्या मागणीवरती सकारात्मक परिणाम होतो. एका वस्तूची किंमत वाढल्यास दुसऱ्या वस्तूची मागणी ही आपोआप वाढते. पुढचा प्रश्न आहे, दोन परस्पर पूरक वस्तूंच्या बाबतीत छेदक लवचिकता टिंबटिंब प्रमाणे येते. याच्या आधी आपण पर्यायी वस्तू बघितल्या, आता दोन परस्पर पूरक वस्तूंच्या बाबतीत कशा पद्धतीचं उत्तर आहे? धनात्मक येते, ऋणात्मक आहे, एक्स अक्षाला समांतर आहे का वाय अक्षाला समांतर आहे? या ठिकाणी आपण पेट्रोल आणि वाहन हे दोन परस्पर पूरक वस्तू आहेत. आपल्याला ह्या दोन्ही वस्तू एकाच वेळी घ्याव्या लागतील. म्हणजे पेट्रोल आपल्याकडे जर वाहन असेल तर त्याला आपल्याला पेट्रोल घ्यावं लागेल. या ठिकाणी आपण वाय अक्षावरती वाहनांच्या किमती दर्शवलेल्या आहेत आणि एक्स अक्षावर आपण पेट्रोलची मागणी दर्शवलेली आहे. पेट्रोलच्या किमतीत बदल होत नाही, पेट्रोलच्या किमती स्थिर आहे असं आपण गृहीत धरू. अशा वेळी वाहनांच्या किमती वाढल्यास वाहनांची मागणी कमी होऊन पेट्रोलची मागणी कमी होते, बरोबर. या उलट पेट्रोलची किंमत स्थिर असताना वाहनांची किंमत कमी झाली, वाहनांच्या किमती कमी झाल्यास पेट्रोलला असणारी मागणी हळूहळू वाढते. म्हणून दोन परस्पर पूरक वस्तूंच्या बाबतीत छेदक लवचिकता हे नेहमी ऋणात्मक येते. हा वक्र डावीकडून उजवीकडे खाली सरकणारा ऋणात्मक आकाराचा प्राप्त होतो. पुढचा प्रश्न आहे, प्रमाणफलाचा सिद्धांत टिंबटिंब काळासाठी मांडलेला आहे. अल्पकाळ, दीर्घकाळ, अति अल्पकाळ, सर्व काळ. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे दीर्घकाळ. प्रमाणफलाचा सिद्धांत हा बी, दीर्घकाळ या काळासाठी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न आहे, व्यवसाय संस्थेचा विस्तार झाल्यामुळे अथवा आर्थिक व्यवहारात वाढ झाल्यामुळे व्यवसाय संस्थेस जे फायदे मिळतात त्यांना टिंबटिंब असे म्हणतात. अंतर्गत, बहिर्गत, स्वतंत्र, परतंत्र. या प्रश्नाचं उत्तर आहे ए, अंतर्गत फायदे मिळतात. एखाद्या व्यवसाय संस्थेचा विस्तार झाला किंवा आर्थिक व्यवहारामध्ये वाढ झाली तर त्या सगळ्या व्यवसाय संस्थांना जे काही फायदे मिळतात त्यांना आपण अर्थशास्त्रीय भाषेमध्ये अंतर्गत फायदे असे म्हणतो. पुढचा प्रश्न आहे, बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत टिंबटिंब काळासाठी मांडलेला आहे. अल्पकाळ, दीर्घकाळ, अति अल्पकाळ, सर्व काळ. बदलत्या प्रमाणाचा सिद्धांत हा अल्पकाळासाठी मांडलेला आहे. पुढचा प्रश्न, टिंबटिंब बरोबर एकूण उत्पादन भागिले उत्पादन घटकांची नगसंख्या. पर्याय आहेत सरासरी उत्पादन, सीमांत उत्पादन, एकूण उत्पादन आणि उत्पादन घटक. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ए, सरासरी उत्पादन. सरासरी उत्पादन बरोबर एकूण उत्पादन भागिले उत्पादन घटकांची नगसंख्या. बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतात खालीलपैकी कोणती अवस्था नाही? पर्याय आहे वाढते फल आहे ही अवस्था, घटते फल ही अवस्था आहे, ऋणफल ही अवस्था आहे, स्थिर फल ही अवस्था मात्र
बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतात नाही, म्हणून स्थिर फल हे या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. स्थिर फल प्रमाणफलाच्या नियमामधील दुसरी अवस्था आहे की जी बदलत्या प्रमाणाच्या सिद्धांतात आढळत नाही. पुढचा प्रश्न आहे, जेव्हा सर्व उत्पादन घटकात बदल करून उत्पादन फलनाचा अभ्यास केला जातो तेव्हा त्यास टिंबटिंब उत्पादन फलन असे म्हणतात. दीर्घकालीन, अल्पकालीन, अत्यल्पकालीन, सर्वसाधारण कालीन. या प्रश्नाचं उत्तर आहे ए, दीर्घकालीन उत्पादन फलन. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी अंतर्गत बचतीमध्ये कोणत्या घटकाचा समावेश होत नाही? पर्याय आहेत तांत्रिक बचती, व्यवस्थापकीय बचती, विपणन विषयक बचती, माहिती विषयक बचती. या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे डी, माहिती विषयक बचती. वरील तीनही प्रकार म्हणजे तांत्रिक बचती, व्यवस्थापकीय बचती आणि विपणन विषयक बचती हे तिन्ही प्रकार या तिन्ही घटकांचा अंतर्गत बचतीमध्ये समावेश होतो, फक्त माहिती विषयक बचतीचा अंतर्गत बचतीमध्ये समावेश होत नाही, म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे डी, माहिती विषयक बचती. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, सूक्ष्म अर्थशास्त्र या सूक्ष्म अर्थशास्त्रातील जे बहुपर्यायी प्रश्न आहेत त्या प्रश्नांसंबंधी या ठिकाणी आज आपण चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.